नमस्कार, मी प्रगतीच रेसिपी तडकामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। तर आज आपण बनवतोय चॉकलेटचे मोदक आणि त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत काजू, बदाम आणि थोडंसं डेसिकेटेड कोकोनट। म्हणजे हे मोदक जे आहेत ते आपण स्टफ करून बनवणार आहोत। तर पाहू शकता अगदी मस्त असे आपले हे मोदक बनवून तयार झालेले आहेत आणि लहान मुलांना हे चॉकलेटचे मोदक फार आवडतात। तर मोदकमध्ये सुद्धा काहीतरी वेगळी व्हरायटी म्हणून अशा प्रकारे हे सर्व मोदक मी इथे बनवलेले आहेत। तर अगदी वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी घेतलेले अशा प्रकारे थोडे काजूचे काप, थोडे बदामाचे काप, डेसिकेटेड कोकोनट आणि थोडंसं इथे आपण घालणार आहोत कंडेन्स मिल्क। तर अशा प्रकारे माझ्याकडे सिलिकॉनचे मोदकचे साचे आहेत। तर अशा प्रकारे जेव्हा आपण ह्याच्यामध्ये चॉकलेटचे मोदक बनवतो तेव्हा अगदी परफेक्ट शेप येतो। आणि हे हा जो साचा आहे याच्यामध्ये फक्त प्लेन चॉकलेटचे आपण मोदक बनवू शकतो। आणि हे जे साचे प्लास्टिकचे आहेत तर याच्यामध्ये आपण जे उकडीचे वगैरे मोदक बनवतो किंवा इतर ड्रायफ्रूटचे मोदक त्यासाठी हे साचा फार उपयोगी पडतो। तर इथे मी व्हाईट कंपाऊंड घेतलेला आहे आणि डार्क कंपाऊंड घेतलेला आहे। तर आपण इथे व्हाईट आणि ब्लॅक दोन कलरमध्ये चॉकलेट मोदक बनवणार आहोत। तर सर्वात आधी आपल्याला चॉकलेट सर्व काढून घ्यायचं। तर इथे मी साधारण 400 ग्रामचे मोदक बनवणार आहे। म्हणजे 200 ग्राम व्हाईट कंपाऊंड आणि 200 ग्राम डार्क कंपाऊंड घेतलेला आहे आणि अशा प्रकारे त्याचे बारीक असे पीसेस करून घ्यायचे आहेत। याच्यामध्ये आपण काहीही घालायचं नाही। अशा प्रकारे छान असे पीसेस करून झाल्यावर इथे डबल बॉइलिंग सिस्टममध्ये हे चॉकलेट आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे। शक्य झालं तर आपण हे ओव्हनमध्येही करून घेऊ शकतो। तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता झटकेपट असं आपलं चॉकलेट मेल्ट होतं। आणि हे डबल बॉइलिंग सिस्टममध्ये जेव्हा मेल्ट करतो तेव्हा पाण्याचा अजिबात ह्या वरच्या भांड्याला पाणी लागलं नाही पाहिजे। तर इथे आपलं चॉकलेट मस्त असं मेल्ट करून थोडंसं थंड करून घेतलेलं आहे। ही रेसिपी आहे ती फटकन होणारी आहे। तुम्ही पाहू शकता इथे जे आपण काजू बदामाचे काप, डेसिकेटेड कोकोनट आणि कंडेन्स मिल्क घेतलेलं आहे ते एका बाउलमध्ये सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे झालं आपलं फिलिंग किंवा स्टफिंग जे आपण मोदकमध्ये स्टफ करणार आहोत। तर इथे मी अगदी 5 चमचे डेसिकेटेड कोकोनट आणि 2-2 चमचे काजू बदामाचे काप आणि 1 चमचा इथे कंडेन्स मिल्क घातलेला आहे। तर फार थोडासा असा गोळा बनतो आहे। तर बस झाला, एवढंच आपल्याला स्टफिंगसाठी हवं आहे। तर अशा प्रकारे सिलिकॉनच्या मोल्डमध्ये आपण सुरुवातीला व्हाईट चॉकलेट थोडंसं घालून अशा प्रकारे टॅप करून घ्यायचं। त्यामुळे आकार मोदकाला फार छान येतो। त्यानंतर जे आपण स्टफिंग बनवलेलं आहे त्यातलं थोडंसं अगदी एक अर्धा चमचा इथे मी स्टफिंग सर्व साच्यामध्ये घालत आहे आणि त्याच्यावर आपण डार्क कंपाऊंड जे आहे, डार्क चॉकलेट आहे ते घालत आहोत। म्हणजे आपण इथे हे 2 कलरचे मोदक बनवतो आहोत। मोदक चॉकलेटचे कसेही असू देत मुलांना फार आवडतात आणि अशा प्रकारे आपण मोदक बनवले तर थोडीशी वेगळी रेसिपी आणि शिवाय याच्यामध्ये ड्रायफ्रूटसुद्धा पोटात जातात। तर अशा प्रकारे हे आपला एक साचा म्हणजे एक मोल्ड आपला तयार आहे। तर इथे मी अशा प्रकारे जे उकडीचे मोदक वगैरे बनवतो त्या साच्यामध्ये सुरुवातीला डार्क कंपाऊंडचं चॉकलेट घातलेलं आहे, मध्ये आपलं जे आपण स्टफिंग बनवलेलं ते घातलेलं आहे आणि वरून परत चॉकलेट घालून अशा प्रकारे एका वाटीमध्ये हा मोदक सेट करायचा आहे। तर अशाच प्रकारे व्हाईट चॉकलेटचे सुद्धा आपण असे मोदक बनवायचे आहेत। तर सुरुवातीला थोडं व्हाईट चॉकलेट, त्यानंतर मध्ये आपण थोडंसं छोटासा एक अर्धा चमचाचा गोळा स्टफिंग घालायचं आणि त्यावर परत व्हाईट चॉकलेट घालायचं आहे। थोडंसं टॅप करायचं आहे आणि आपल्याला साधारण 10 मिनिटासाठी हे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे। फ्रीझरमध्ये किंवा फ्रीजमध्ये कुठेही ठेवलं तरी चालेल। तर 10 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट आपले मोदक जे आहेत या मोल्डमधून निघत आहेत आणि छान फार सुंदर असा कलर आणि पूर्ण शायनी असे झालेले आहेत। म्हणजे आपण याच्यामध्ये काहीही न घालता फक्त चॉकलेट मेल्ट करून मस्त असे ड्रायफ्रूट्स वगैरे स्टफ करून मोदक बनवलेले आहेत। तर घरच्या घरी जेव्हा मोदक चॉकलेटचे बनवतो तेव्हा फार सोपे आहेत आणि थोड्याशा पैशामध्ये आपले भरपूर मोदक इथे बनवून तयार होतात। तर काही मोदक मी शेवटी जे चॉकलेट उरलेलं होतं ते दोन्ही मिळून म्हणजे व्हाईट अँड ब्लॅक चॉकलेट सर्व मिक्स करून त्याच्यामध्ये उरलेलं सर्व स्टफिंग घालून अशा प्रकारे मिक्स असे मोदक बनवलेले आहेत। तुम्ही पाहू शकता तेही फार सुंदर लागतात। तर अशा प्रकारे झटकेपट आपली इथे चॉकलेट मोदकची रेसिपी झालेली आहे आणि चॉकलेट मोदक फार सुंदर दिसत आहे, दिसायला फार सुंदर आणि खायला फार टेस्टी होतात। तर नक्की गणपतीला तुम्ही अशा प्रकारे चॉकलेट मोदक बनवून पहा। मी आमच्या गणपतीला काल हे मोदक बनवले होते म्हणून त्याचा छोटासा व्हिडिओ इथे शूट केलेला आहे। गणपती घरी असल्यामुळे व्हिडिओ फार येऊ शकत नाहीत। तर जे काही मी व्हिडिओ बनवते ते मी इथे अपलोड करत आहे। तर तुम्हाला ही मोदकची रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून अशा प्रकारच्या नवीन रेसिपी जेव्हा मी अपलोड करत असते तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील। तर पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।